देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांची अवैध पद्धतीनं तस्करी सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत आणि काही जागृत नागरिकांच्या दक्षतेमुळे असे लहान मुलांच्या तस्करीचे काही प्रकार उघड होऊन पोलिसांनी कारवाई करत अशा आरोपींना गजाआड केल्याचे प्रकारही समोर येत असतानाच जागृत दक्ष नागरिकांमुळे असाच एक प्रकार 18 एप्रिलला रात्री 9 वाजेच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकात LTT चेन्नई एक्सप्रेसमधनं एक इसम संशयास्पद रीतीनं 29 मुलांना घेऊन प्रवास करत असल्याचं समोर आलं होतं। LTT चेन्नई एक्सप्रेस मधनं कर्जत बाजूकडील पहिल्या जनरल डब्यातनं एक इसम संशयास्पद रीतीने 29 मुलांना घेऊन प्रवास करत असल्याचा मेसेज रेल्वे पोलीस GRP यांना मिळाला। कर्जत रेल्वे पोलीस GRP यांनी चेन्नई एक्सप्रेसला 18 एप्रिलला 8:30च्या दरम्यान कर्जत रेल्वे फलाट क्रमांकावरती आली तेव्हा प्राप्त मेसेजनुसार कर्जत रेल्वे पोलीस GRPचे अधिकारी आणि अंमलदारांनी या इसमाला आणि 29 लहान मुलांना कर्जत रेल्वे स्थानकामधून उतरवलं आणि त्या इसमाची चौकशी केली। तेव्हा इसमाचं नाव जलालुद्दीन फिदा हुसेन सिद्दीकी असं होतं आणि तो बिहारमधील असून त्यानं ह्या लहान 29 मुलांची त्याच्या आसपासच्या गावातील नातेवाईकांची मुलं असल्याचं सांगितलंय आणि त्यांना रायचूर कर्नाटकमधल्या मदरसामध्ये कुराण शरीफ आणि उर्दू भाषेचं शिक्षण घेण्यासाठी घेऊन जातोय असं सांगितलं। त्यानुसार ह्या लहान मुलांच्या नातेवाईकांना त्यांचे संपर्क नंबरवरती कर्जत रेल्वे पोलिसांकडून संपर्क करून चौकशी करून खात्री करण्यात आली। तरी सुद्धा या 29 लहान मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या तब्येतीची रीतसर वैद्यकीय तपासणी करून त्यांची काळजी आणि संरक्षणार्थ त्यांना कर्जतमधील बालगृह केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास आणि कार्यवाही मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, मुंबई लोहमार्ग मध्य परिमंडळ पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे करतात।